मी गणेश गायके, आपल्याच कॉलेजचा माजी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी। ज्यावेळेस मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेस माझा उद्देश हा होता का कॉलेजचं अनेक इंडस्ट्रीसोबत असणारं टायअप आणि या टायअप संबंधीचं अनेक वेळा ज्यावेळेस मी नाव खूप ऐकलं होतं आपल्या कॉलेजबद्दल, त्या हिशोबाने मी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं। ॲडमिशन घेतल्यानंतर मला सोशल सर्व्हिसची सवय खरं तर जी लाभली ती आपल्या कॉलेजमुळंच लाभली। NSSच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवले, त्यात स्वच्छता मोहीम असो, वृक्षारोपण असो, अनेक अनाथ आश्रमात जाऊन भेट देऊन त्या ठिकाणी वाढदिवस साजरे असो, आम्ही त्या ठिकाणी केले। त्याच्यानंतर थर्ड इयरला असताना मी एक इनचं माध्यम सकाळच्या माध्यमातून इन्स्पायरेशन नेटवर्क या माध्यमातून मी कॉलेजचं इलेक्शन लढलो, त्या ठिकाणी प्रेसिडेंट झालो थर्ड इयरला असताना। त्याच्यानंतर डायरेक्टर सरांनी HOD सरांनी मला सपोर्ट दिला। त्याच्यानंतर मी डिस्ट्रिक्ट लेवलला काम केलं। डिस्ट्रिक्ट लेवललाच काम करत असताना मला अनेक राज्यव्यापी लोकांसोबत संपर्क आला, अनेक कॉलेज आपल्यासोबत जुळले, ते आपल्या कॉलेजला भेट देत होते, आम्ही त्यांच्या कॉलेजला जात होतो। याचं सर्व श्रेय मी डायरेक्टर सरांना आणि HOD सरांना देतो, कारण त्यांनी मला जो वेळ दिला म्हणजे मी शिक्षणासोबत ह्या गोष्टी पण मी करत राहिलो। त्याच्यानंतर थर्ड इयर फायनल इयरला असताना मी गोकार्ड नावाची गाडी बनवली होती। ती गाडी पण एक आपल्या राष्ट्रीय पातळीवर आम्ही घेऊन गेलो। आम्ही त्यामध्ये 11वा नंबर या गाडीना आम्ही मिळवून दिला होता। आणि एक तुम्हाला सांगायचंच झालं तर मला आता मी JBM ग्रुपमध्ये नील मेटल प्रोडक्ट लिमिटेड या ठिकाणी ॲज अ सिनियर एक्झिक्युटिव्ह काम करतो। सांगायचा उद्देश असाच की आता कॉलेजसोबत आपण इंजिनियर होत असतो, एक माणूस घडत असतो, परंतु आपण शिक्षणासोबत सध्या समाजात जे चाललेले वाव आहे त्या गोष्टीकडे कल दिला, ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत आहेत, AI येते, ChatGPT येतं आहे, यावर पण तुम्ही भर देऊन शिक्षणासोबत तुम्ही त्या गोष्टी जोडा। आणि मी पण सर्वसामान्य शेतकऱ्यातील एक मुलगा आहे। आज कॉलेजच्या सपोर्टमुळं मी आज एक प्रतिष्ठित कंपनीत सगळ्या गोष्टीत माझं थोडं व्यवस्थित झालेलं आहे। पण कुठं मला जो त्रास झाला, जो त्रास एक आपल्या विद्यार्थ्याला एक आपण माणूस म्हणून जे मी सांगेल हेच सांगेल का तुम्ही कॉलेजचं ज्या काही गोष्टी आपण देतो आहे कॉलेज, त्याचा तुम्ही एक पुरेपूर त्या गोष्टीचा फायदा घ्या। आणि मी बघतो की शेतकऱ्यांचे अनेक संकट येतात, दुष्काळ असतो, कधी ओला दुष्काळ पडतो, या सगळ्या गोष्टीतून सर्वसामान्य कुटुंब मग ज्यावेळेस कॉलेजची फी भरतं, सगळ्या गोष्टी करतं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या विद्यार्थ्याच्या मनात कुठंतरी दगदग पण असते। त्यावेळेस पण कॉलेजनी म्हणजे मी स्वतः बघितलं, डायरेक्टर सरांनी स्वतः त्या विद्यार्थ्याची फी भरून त्याला सपोर्ट करून त्याला इंजिनियर झाल्याच्यानंतर त्याचे पैसे कॉलेजनी तुला वाटेल त्यावेळेस दे अशा पद्धतीत देऊन सरांनी पण खूप मदत केली आहे। आणि खरंच आज तो विद्यार्थी पण खुश आहे। ज्यावेळेस मी आजच्या घडीला कॉलेजचं नाव वाचतो, कुठंतरी एक समाधान वाटतं का चला मी या कॉलेजचा विद्यार्थी होतो। आणि मी अभिमानाने म्हणतो का हे कॉलेजचा मी पण एक इंजिनियर आहे। आणि एक समाजाबद्दल एक इंजिनियर हे सगळ्या गोष्टी ठीक झाल्या, पण सध्या आपण ॲल्युमिना स्टुडंट असोसिएशन या नावाने ही एक फोरम आपण उभारली। त्या माध्यमातून जे काही इंजिनियर झालेले आहेत किंवा जे होणार आहेत किंवा जे झाल्याच्यानंतर त्यांना वाटतं आहे का मी समाजाबद्दल काहीतरी करू शकतो, तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगू शकतो की कॉलेज आज पण मी कॉलेजचा प्रेसिडेंट या नात्याने आणि कॉलेजचा सरांचा HOD सरांचा सपोर्ट या नात्याने नक्कीच तुम्हाला सांगू शकतो, तुम्हाला लागणारी कोणतीही मदत असून द्या, म्हणजे ती वेळेची असून द्या, पैशाची असून द्या किंवा बाकी इतर गोष्टीची, जे की तुम्हाला गरज पडू शकते एक तुमच्या फ्युचरसाठी किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी, तर तुम्ही अवश्य आपल्या कॉलेजला येऊन भेटा। आणि तुम्हाला काही अडचण असल्या तुमच्या वैयक्तिक असून द्या, काही असून द्या, एक आपण या ॲल्युमिना स्टुडंट असोसिएशनच्या माध्यमातून आपण त्या सॉल्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। आणि याआधी आपण बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांच्या सॉल्व केल्या आहेत, त्यांची वैयक्तिक प्रॉब्लेम असून द्या, सगळ्या गोष्टीचं आपण या ठिकाणी हे केलं। त्याबद्दल परत एकदा कॉलेजने मला जी काही बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी कॉलेजचा पुनश्च आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।